अतिवृष्टी आणि पुरामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान 4936 हेक्टरवरील पिकं जमीनदोस्त। जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल अंदाज शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी। ई-केवायसी न करणाऱ्यांचं नाव बोगस यादीत जाण्याची भीती। गोंदिया जिल्ह्यात 2 लाखाहून अधिक रेशन लाभार्थ्यांचं ई-केवायसी केलं नसल्याची माहिती समोर। ई-केवायसी केल्यानं बोगस लाभार्थी योजनेतून बाहेर होणार। नंदुरबार जिल्ह्यात 6500 हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड, पण मिरची पिकावर कोकड रोगाचा प्रादुर्भाव। पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रकारची फवारणी। उमरगा तालुक्यातील येणेगूरमध्ये दुबार पेरणी करूनही पाण्याविना उडदाचं पीक सुकलं। शेतकऱ्यानं 5 एकर उडीद पिकावर फिरवला रोटर। पावसाअभावी खरीपाची पिकं धोक्यात। गडचिरोलीत वैनगंगा, प्राणहिता आणि गोदावरी नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। भात, कापूस, मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। आजीला शोधण्यासाठी शेतात गेलेल्या 3 वर्षीय मुलाचा खड्ड्यातील पाण्यात पडून मृत्यू। गोंदियातील माकडी गावातील घटना। नीत राजकुमार सोनावणे असं मुलाचं नाव। 15 दिवसापासून पाऊस नसल्यानं शेतकऱ्यानं 2 एकर कपाशीवरून फिरवला नांगर। बीड जिल्ह्यातील धारूर चोंडी इथली घटना। वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडून पवनार भागात नुकसानाची पाहणी। पावसामुळे पडझड झालेल्या घराची भोयर यांनी केली पाहणी। नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार पालकमंत्री भोयर यांचं आश्वासन। नाशिकमधील अंबड परिसरात मंत्री छगन भुजबळ यांनी खड्डेमय रस्त्यांची केली पाहणी। शहरातील उद्योजकांनी घेतली होती मंत्री भुजबळांची भेट। नाशिककर खड्ड्यांनी त्रस्त। जळगावच्या केळीला उत्तर भारतातून मागणी। केळीला प्रति क्विंटल 600 ते 700 रुपयांचा दर। केळीच्या दरात आलेल्या तेजीमुळे शेतकरी समाधानी। कोकणातील शेतकऱ्यांना तुकडेबंदीच्या शिथिलतेचा फायदा होणार। आता 200 मीटरची मर्यादा 2 किलोमीटर करून देण्याची मागणी। अमरावती बडनेरा शहराचा पाणी पुरवठा आज बंद। मोर्शी सबस्टेशनमधील देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद। नंदुरबार जिल्ह्यातील 4 बस आगारांना मिळणार नवीन 100 इलेक्ट्रिक बसेस। महामंडळाच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणार। चार्जिंग स्टेशनचं काम पूर्ण। लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू। प्रदूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याची शक्यता। अमरावतीत डेंग्यू आणि चिकनगुनिया आजाराची साथ। जिल्ह्यात डेंग्यूचे 8, चिकनगुनियाचे 7 रुग्ण। घराच्या परिसरात साचलेलं पाणी फेकून देण्याचं आवाहन। जाफराबाद तालुक्यातील आळंद इथे वादळी वाऱ्यामुळे अंगणवाडीच्या इमारतीची भिंत कोसळली। सुदैवानं जीवितहानी नाही। अहिल्यानगरच्या पाथर्डी पंचायत समिती कार्यालयावर भुतेटाकळी परिसरातील ग्रामस्थांचा मोर्चा। पंचायत समितीत लाच दिल्याशिवाय कामं होत नसल्याचा आरोप। अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा। चिकन विक्रेत्याच्या व्हायरल व्हिडिओनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। चिकन विक्रेता चिकन धुण्यासाठी वापरत असलेल्या पाण्यात लघुशंका करत असल्याचा आरोप। प्राडा कंपनीचे अधिकारी 16, 17 आणि 18 जुलैला मुंबई आणि कोल्हापूर दौऱ्यावर येणार। कोल्हापुरात येऊन कोल्हापूरच्या कारागिरांसोबत करार केला जाणार। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांची माहिती। रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजणार। सोमवारी 847 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत। बीड जिल्ह्यातील वैजनाथ बँकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस। महिला प्रवर्गातून प्रीतम मुंडे यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता। परभणीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव आणि शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता। 2017 मधील एका प्रकरणात गंगाखेड न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये युरिया खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा। 4 तास रांगेत उभं राहिल्यानंतर युरिया मिळत असल्यानं शेतकरी त्रस्त। अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात कृती समितीचं आंदोलन। कृष्णा नदीची ओटी भरत निदर्शनं। कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। नंदुरबार जिल्ह्यातील 4ही आगारांना नवीन 100 इलेक्ट्रिक बसेस मिळणार। महामंडळाकडून चार्जिंग स्टेशनचं काम पूर्ण। महामंडळाच्या उत्पन्नात भर पडणार। अमरावती जिल्ह्यात कुपोषण निर्मूलनाचा गाजावाजा, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती भयावह। मेळघाटात अजूनही 2206 बालकं कुपोषित। प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। जळगावातील माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या अडचणीत वाढ। जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना देवकर यांनी त्यांच्याच संस्थेला दिलं होतं 10 कोटींचं कर्ज। चौकशी समितीच्या अहवालात देवकर दोषी। पदाचा गैरवापर केल्याचा ठपका। बुलढाण्यातील मोताळामधील सोलार कंपनीला 1,16 लाख रुपयांचा कर भरण्याची नोटीस। मुख्याधिकारी गणेश पांडे यांचे आदेश। बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलं ना हरकत प्रमाणपत्र। बीडच्या माजलगाव नगरपालिकेचा मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाणला 14 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी। गुत्तेदाराकडून 6 लाखांची लाच घेतल्यानं कारवाई। लाचलुचपत विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलं।
नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या 2.25 लाखांच्या 7 दुचाकी शहर पोलिसांकडून जप्त, 2 आरोपींना अटक, आरोपींकडून चोरीच्या आणखी दुचाकी मिळण्याची शक्यता. गोंदिया जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक 19 जुलैला होणार. अध्यक्षपदी सहकार पॅनलच्या संचालकाची वर्णी लागणार. अध्यक्षपदासाठी नाव निश्चित. बारामतीतील नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील यशाबद्दल 7 वर्षापूर्वीच प्रशस्तीपत्र. बारामती नगरपालिकेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर.